नेक्स्ट आपण क्लासिफाय करूया अकॉर्डिंग टू द सस्पेन्शन सिस्टम. सस्पेन्शन सिस्टम बघायला गेलं तर आपण सस्पेन्शन सिस्टम कशासाठी वापरत असतो? सस्पेन्शन सिस्टम तर ऑटोमोबाईल मध्ये किंवा तुमच्या व्हेकल मध्ये जी काय पॅसेंजर असतील, गुड्स असतील, तर ह्याला तुमच्या जे काय रोड्स करून येणारे जे शॉक्स आहेत, रोड कडून जो येणारा शॉक्स कुठे येईल? पहिला व्हील मध्ये येईल आणि व्हील कडून मग तो काय केला जाईल? तुमच्या व्हेकल मध्ये ट्रान्सफर केला जाईल. तर ते होऊ नये, तो शॉक काय व्हावा? कमी व्हावा आणि तुम्हाला सेफ वाटावं. त्याच्यानंतर शॉक कोणताही बसू नये म्हणून आपण काय करत असतो? सस्पेन्शन सिस्टीमचा वापर आपण करत असतो. तर विथ रिस्पेक्ट टू सस्पेन्शन सिस्टम त्याचे परत दोन टाइप्स पडत असतात, एक कन्व्हेन्शनल सिस्टम आणि इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टम. तर कन्व्हेन्शनल सिस्टम मध्ये काय करत असतात बघा? कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टम याच्यामध्ये जनरली काय असते? मग लिप स्प्रिंग असणार आहे, लिप स्प्रिंग. आणि इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीम मध्ये मग काही कॉइल स्प्रिंग असतील, टॉर्शन बार असेल, न्यूमॅटिक सस्पेन्शन सिस्टम असणार आहे. तर त्याचं एक्झाम्पल बघूया. लिप स्प्रिंग कशा असतात? तर अशा पद्धतीने तुमच्या लिप स्प्रिंग दिसतात, जे दिसतात बघा लिप स्प्रिंग. तर ह्या लिप स्प्रिंग दिलेल्या असतात. जनरली तुम्ही म्हणताना त्याला कमान पाटी असं म्हणत असता, ठीक आहे? तर ते आता कमान लिप स्प्रिंग आपण त्याला म्हणू शकतो. दिस इज एक्झाम्पल ऑफ लिप स्प्रिंग. नंतर जर नेक्स्ट बघायला तर इंडिपेंडेंट कॉइल स्प्रिंग बघा दिसते तुम्हाला इथं. तर अशा पद्धतीने ही कॉइल स्प्रिंग आहे. तर दिस अ इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टम. तर अकॉर्डिंग टू द सस्पेन्शन सिस्टम नुसार आपण त्याला कसं क्लासिफाय केलंय? कन्व्हेन्शन सस्पेन्शन सिस्टम आणि इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टम. तर पुढे जाऊया आपण विथ रिस्पेक्ट टू ट्रान्समिशन. आता याच्यामध्ये बघा खूप महत्वाचा मुद्दा आहे ट्रान्समिशन. ह्याचा एक आपण जनरल लेआउट जर बघितला तर याच्यामध्ये कसं असतं बघा. तर ट्रान्समिशन जे होणार आहे, तर इंजिन तुमची पहिला पॉवर प्रोड्यूस करत असतो. प्रोड्यूस केलेली पॉवर काय करतो असतो? आपण वेगवेगळ्या ड्राईव्हला देत असतो, जसं आता आपण क्लासिफिकेशन बघितलं. तर ट्रान्समिशन सिस्टम नुसार इंजिन असेल, नंतर तुमचा क्लच असणार आहे, क्लच इथं बसलेला आहे. तर ती जी काय पॉवर आहे ती मागं तुमच्या व्हीलला जात असताना इथं जे काय होत असणार आहे, ठीक आहे? तर हे सगळं तुमच्या ट्रान्समिशनच्या अंडर येणार आहे. तर बघा जनरली आपल्याला ज्यावेळी जर मॅन्युअल सिस्टम आपण बघितली तर गिअर चेंज करताना आपण काय करत असतो? पहिल्यांदा क्लच पेडल प्रेस करतो, त्याच्यानंतर गिअर शिफ्ट करतो आणि मग क्लच हळूहळू पुन्हा काय करत असतो? एंगेज करत असतो. क्लच हा ऑलरेडी काय असतो? एंगेज पोझिशन मध्येच असतो. आपण क्लच पेडल ज्यावेळी प्रेस करतो त्यावेळी तो काय होतो? क्लच डिसएंगेज केला जातो आणि आपण गिअर शिफ्ट करतो आणि गिअर शिफ्ट केल्यानंतर त्याला परत हळूहळू आपण काय करत असतो? एंगेज करत असतो. ही झाली तुमची मॅन्युअल ट्रान्समिशन सिस्टम. मग हे जर मॅन्युअली आता सांगितल्याप्रमाणे केलं, क्लच प्रेस करणे, गिअर चेंज करणे, हे झालं तर त्याला म्हणायचं मॅन्युअल ट्रान्समिशन सिस्टम. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत, क्लच प्रेस करणे, गिअर शिफ्ट करणे, आणि ह्या जर ऑटोमॅटिकली होत असतील तर ते काय झालं? तुमचं ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम. तर अकॉर्डिंग टू द ट्रान्समिशन सिस्टम मध्ये काय होईल बघा? कन्व्हेन्शनल मध्ये काय असेल? तुमची मॅन्युअल सिस्टम असेल, ज्या तुम्हाला क्लच पॅडल प्रेस करणे, गिअर शिफ्ट करणे हे सगळं मॅन्युअली करावं लागेल. आणि ऑटोमॅटिक मध्ये काय होणार आहे? ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली होणार आहेत. तर सेमी ऑटोमॅटिक हा काय आहे? तर त्यामध्ये थोड्या गोष्टी मॅन्युअली कराव्या लागतील, थोड्या गोष्टी ऑटोमॅटिक होणार आहेत. ज्यावेळी आपण डिटेलमध्ये ट्रान्समिशन सिस्टम बघणार आहोत त्यामध्ये आपण त्यावेळी त्याला डिटेलमध्ये बघूया. तर आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की ट्रान्समिशन जर होणार आहे, कन्व्हेन्शनल मध्ये काय झालं की आपल्याला काय करावं लागलं? सगळ्या गोष्टी मॅन्युअली कराव्या लागल्या. तर त्याला काय म्हणायचं? मॅन्युअल ट्रान्समिशन सिस्टम जी कन्व्हेन्शनल आहे. ऑटोमॅटिक मध्ये काय आहे? सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होत असतील तर त्याला ऑटोमॅटिक. आणि सेमी ऑटोमॅटिक मध्ये काय होणार आहे? तर काही गोष्टी ऑटोमॅटिक होतात, काही गोष्टी आपल्याला मॅन्युअली करावे लागतात. त्याच्यामध्ये मग ह्याप्रमाणे अकॉर्डिंग टू ट्रान्समिशन तुमचे हे 3 पार्ट पडत असतात. तर नेक्स्ट आपण क्लासिफिकेशन कडे जाऊया विथ रिस्पेक्ट टू फिटिंग ऑफ द इंजिन. तर तुमचं इंजिन कुठं इन्स्टॉल केलेलं असणार आहे? तर तुम्ही बघा, एक इन जनरल ऑब्झर्वेशन केलं तर प्रत्येक गाडीचं इंजिन जे आहे, प्रत्येक ऑटोमोबाईलचं जे काही इंजिन आहे ते सेम ठिकाणी इन्स्टॉल नाहीये, सेम ठिकाणी इन्स्टॉल नाहीये. काही गाडींचे इंजिन काय आहेत? फ्रंटला इन्स्टॉल्ड आहेत, काही गाडींचे इंजिन रिअर म्हणजे मागे इन्स्टॉल्ड आहेत, काही गाडींचे इंजिन क्रॉसमध्ये इन्स्टॉल्ड आहेत, सेंट्रली आहेत, ठीक आहे? तर त्यानुसार जर क्लासिफिकेशन जर बघायला गेलं तर इंजिनच्या फिटिंग नुसार, इंजिनच्या लोकेशन नुसार हे क्लासिफाय करतं. इंजिन ऍट द फ्रंट, जर इंजिन फ्रंटला असू शकतं. इंजिन ऍट द बॅक, इंजिन बॅकला म्हणजे रिअर साईडला असू शकतं. इंजिन फिटेड इंटू फ्रंट बट क्रॉसवाईज, पुढे इन्स्टॉल केले पण क्रॉसवाईज इन्स्टॉल केलेलं आहे. बस चॅसिस मध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. इंजिन फिटेड ऑन द सेंटर ऑफ द चॅसिस. तर ह्याप्रमाणे काय असतं? तुमचे इंजिन इन्स्टॉल कुठे केले त्याप्रमाणे हे क्लासिफिकेशन होत असतात विथ रिस्पेक्ट टू फिटिंग ऑफ द इंजिन. आता पुढे आपण जर बघायला गेलं तर
महत्वाचं एक क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू बॉडी स्टाईल. बॉडीच्या स्टाईल नुसार कशा पद्धतीने आपण क्लासिफाय करणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा त्याच्यामध्ये 3 पद्धतीचे आहेत. तर क्लोज्ड कार असतील, ओपन कार असेल आणि स्पेशल कार असतील. क्लोज्ड कार, ओपन कार आणि स्पेशल कार हे 3 टाइप्स पडतात अकॉर्डिंग टू द बॉडी स्टाईल. ज्यावेळी हे क्लासिफाय करतो बघा इथे एक ऑब्झर्व करा, तर आपल्या कोणत्या पण ऑटोमोबाईल मध्ये जनरली तीन गोष्टींसाठी जागा असते, 3 गोष्टींसाठी स्पेस असते. तर हे ऑब्झर्व करा. तर हे काय आहे, हे कशासाठी आहे, स्पेस फॉर इंजिन, स्पेस फॉर इंजिन. ठीक आहे. ही जी स्पेस आहे ही कशासाठी आहे, स्पेस फॉर पॅसेंजर. आणि ही जी काय लास्टची स्पेस आहे, स्पेस फॉर युअर लगेज और गुड्स. ठीक आहे. जनरली लगेज ठेवण्यासाठी, आपलं जे काही साहित्य ठेवण्यासाठी ही स्पेस आपण वापरत असतो. मग ह्या 3 प्रकारच्या स्पेस झाल्या. जी पहिली ही जी स्पेस आहे ती इंजिनसाठी असणार आहे, ही जी स्पेस आहे ती तुमच्या पॅसेंजरसाठी असणार आहे, ही जी स्पेस आहे तुमचं जे काही साहित्य ठेवण्यासाठी लगेज जे असतं त्याला बूट स्पेस असं आपण म्हणत असतो, तर ती स्पेस असणार आहे. तर कोणत्याही बॉडीच्या शेपनुसार जे काही इंजिनचं क्लासिफिकेशन केलेलं आहे तर या 3 स्पेसच्या विथ रेफरन्स न केलेला आहे. म्हणजे कशा पद्धतीने हे 3 स्पेस युटिलाइज केलेले आहे. काही मध्ये काय केलंय, मिक्सिंग केलंय, कंपार्टमेंट कशा पद्धतीने केले त्यानुसार पुढचे क्लासिफिकेशन असणार आहेत. म्हणजे कसं बघूया, काय म्हणलंय तर द कॉन्फिगरेशन ऑफ द कार बॉडी इज टिपिकली डिटरमाइंड बाय लेआउट ऑफ द इंजिन, पॅसेंजर अँड लगेज व्हॉल्यूम. म्हणजे 3 जे काही स्पेस असतील, 3 व्हॉल्यूम्स असतील, त्याचं कसं कॉन्फिगरेशन आहे त्याच्यानुसार हे व्हेकलचे टाइप्स पडत असतात. मग काही गोष्टीमध्ये हे जो स्पेस काय केला तो शेअर केलेला आहे का सेपरेट वेगवेगळा कंपार्टमेंट केलेला आहे, त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन पडणार आहे. तर तेच आता आपण बघूया की क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द बॉडी. तर शेप ऑफ द बॉडी नुसार जर बघायला गेलं तर टाइप्स ऑफ बॉडी बघा वेगवेगळ्या अशा तुम्हाला दिसतील. दिस इज हॅचबॅक, अशा पद्धतीला काय म्हणायचं हॅचबॅक. दिस आर स्पोर्ट्स कार्स, दिस आर कन्व्हर्टेबल्स. त्याच्यानंतर काय होतं लिमोझिन्स, हार्टॉफ, सेडान, व्हॅन, पिकअप ट्रक्स. दीज आर द व्हेरियस टाइप्स ऑफ बॉडीज. त्याच्यामध्ये काय असेल, हॅचबॅग असेल, स्पोर्ट्स कार असेल, सिडॅन असेल, लिमोझिन असेल, कन्व्हर्टेबल्स असतील, हार्ड टॉप असेल, व्हॅन असेल आणि पिकअप ट्रक असेल. तर आता आपण काय करू, 1 बाय 1 याची माहिती घेऊया काय काय असणार आहे. तर बघा बेसिकली क्लोज्ड कार आपण क्लासिफिकेशन कशाचं बघतोय, अकॉर्डिंग टू द बॉडी स्टाईल. बॉडी स्टाईलचं क्लासिफिकेशन बघतोय. त्यामध्ये 3 पार्ट होते, एक क्लोज्ड कार, ओपन कार आणि स्पेशल कार. त्यातलं आपण पहिलं बघतोय क्लोज्ड कार. तर क्लोज्ड कार मध्ये परत हे सब टाईप असतात की सलून असेल आणि सिडॅन असेल. सलून, सिडॅन, हॅचबॅक, कूप कार, त्याच्यानंतर लिमोझिन असेल, फास्टबॅक असेल. तर याच्यामध्ये आपण मग काय करूया, 1 बाय 1 याच्यामध्ये बघत जाऊया. तर सगळ्यात पहिलं बघतोय आपण क्लोज्ड कार, सलून अँड सिडॅन. ठीक आहे. सलून अँड सिडॅन हे दोन्ही अर्थ एकच आहेत. हा ब्रिटिश शब्द म्हणून सलून वापरला जातो आणि अमेरिकनसाठी आपण सिडॅन हा शब्द वापरत असतो. सलून इज फॉर ब्रिटिश अँड सिडॅन इज फॉर USA अमेरिका. तर याच्यामध्ये बघा सलून किंवा सिडॅनला आपण कसं डिफाईन करत असतो, सलून अँड सिडॅन साठी काय असणार आहे, सलून और सिडॅन इज अ पॅसेंजर कार. ती एक पॅसेंजर कार आहे विन अ 3 बॉक्स कॉन्फिगरेशन विथ सेपरेट कंपार्टमेंट फॉर इंजिन, पॅसेज अँड कार्गो. जसं आता आपण 3 कंपार्टमेंट बघितले मगाच्या डायग्राम मध्ये की ज्याच्यासाठी इंजिनसाठीचं वेगळं कंपार्टमेंट असणार आहे, पॅसेंजर साठीचं वेगळं कंपार्टमेंट असणार आहे आणि तुमचं जे काही लगेज ठेवण्यासाठी असणारं वेगळं कंपार्टमेंट असणार आहे. मग ज्या कारमध्ये तिन्ही असे वेगवेगळे सेपरेट कंपार्टमेंट असतात अशा गाड्यांना, अशा व्हेकल्सला आपण काय म्हणत असतो, सलून किंवा सिडॅन कार असं म्हणत असतो. तर जनरली याच्यामध्ये बघा 4 ते 5 लोक कम्फर्टेबली याच्यामध्ये बसतात. तर याचं एक्झाम्पल जर बघायला गेलं, सम पॉप्युलर एक्झाम्पल्स इंडियन सिडॅन मध्ये जर बघायला गेलं तर इट इज अ होंडा सिटी, व्होक्सवॅगन, स्कोडा रॅपिड, मर्सिडीज, टोयोटो, हुंडाय. मध्ये टोयोटो मध्ये कोरेला असेल. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गाड्या तुमच्या कशाच्या अंडर येणार आहे, सिडॅनच्या अंडर आहेत. एक्झाम्पल म्हणून मी इथे दाखवतोय, इथे एक एक्झाम्पल दिसते तुम्हाला होंडा सिटीचं. तर ही काय आहे, एक सिडॅन कार आहे. तर सिडॅन कारचं फीचर काय असणार आहे, त्याच्यामध्ये 3 जे काय कंपार्टमेंट असणार आहेत, इंजिन, पॅसेंजर आणि
तुमचं लगेज हे 3 कंपार्टमेंट सेपरेट असणार आहे. तर त्या कारला आपण म्हणायचं सिडॅन कार. एक्झाम्पल आपण बघतोय होंडा सिटी. नेक्स्ट जर आपण बघायला गेलं तर बघा, नेक्स्ट आपण बघतोय क्लोज कार मधलंच हॅचबॅक म्हणतोय आपण, हॅचबॅक. तर हॅचबॅक मध्ये काय असणार आहे बघायचं, वेगळं फीचर काय असणार आहे हॅचबॅक मध्ये. तर ह्याला काय असणार आहे, तुमचं जे काय रिअर साइड आहे, तर रिअर साइडला काय असणार आहे, डोअर असणार आहे. जे डोअर काय होईल, अपवर्ड डायरेक्शन मध्ये ओपन होणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, हॅचबॅक मला आपण काय म्हणतोय, हॅचबॅक इज अ कार विथ अ डोअर ऍट अ बॅक साइड. त्याला काय असणार आहे, डोअर असणार आहे कुठं, बॅक साइडला, विच ओपन्स, आणि ते ओपन कुठं होणार आहे, विच ओपन अपवर्ड डायरेक्शन मध्ये ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये जनरली 4 लोक कम्फर्टेबली बसू शकणार आहे. तर तुम्ही एक्झाम्पल बघू शकता हॅचबॅकचं. तर अशा पद्धतीने काय असणार आहे, तुमचं जे काय रिअर आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, डोअर असणार आहे, आणि हे डोअर काय होईल, अशा पद्धतीनं ओपन होणार आहे. तर याचे एक्झाम्पल जर बघायला गेले तर सम पॉप्युलर हॅचबॅक्स तर बघू शकता. तर ह्याच्यामध्ये मारुती स्विफ्ट असणार आहे, मारुती स्विफ्ट आहे, टाटा टियागो आहे, मारुती अल्टो आहे, हुंडाईची i10 आहे, त्यानंतर टाटा अल्ट्रोज आहे, वॉक्सवॅगन पोलो आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ हॅचबॅक, की ज्याच्यामध्ये काय आहे, फरक काय आहे बघा, सिडॅन आणि हॅचबॅक मध्ये. सिडॅन मध्ये तिन्ही जे कंपार्टमेंट्स असणार आहेत ते सेपरेट असणार आहेत, पण हॅचबॅक मध्ये 3 कंपार्टमेंट वेगळे नाही आहेत. तर मागची जी काही शीट आहे तिथंच तुमच्या शीटच्या खाली त्याला काय केलं असणार आहे, लगेज ठेवण्यासाठी तुम्हाला स्पेस प्रोव्हाइड केली असणार आहे, जी तुम्हाला इथे दिसत आहे. तर हॅचबॅकचं एक फीचर काय आहे, की त्याला मागं काय असणार आहे, अशा पद्धतीचं एक रिअर डोअर असणार आहे, जे अशा अपवर्ड डायरेक्शन मध्ये ओपन होणार आहे. ठीक आहे. तर पुढे येऊया आपण नेक्स्ट क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू बॉडी स्टाईल मध्ये, क्लोज मध्ये कूप कार. तर कूप कारचे फीचर्स काय असणार आहे, तर जनरली बघा कूप कार मध्ये काय असणार आहे, एकच रो असणार आहे शिटिंगची, त्याच्यामध्ये 2 माणसं बसणार आहेत. ठीक आहे, याचा आपण फीचर बघूया. ओनली 1 रो ऑफ शीट्स, एक रो असणार आहे ज्याच्यामध्ये 2 पर्सन कम्फर्टेबली बसणार आहेत, आणि ओनली 2 डोअर्स आर प्रोव्हाइडेड. तर त्याला 2च दार असणार आहेत. पण आत्ताच्या जे काय नवीन काही लेटेस्ट कूप कार आहे ज्याच्यामध्ये 4 दरवाजे देखील असणार आहेत. तर बघा याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बघू शकतो कूप कारचं कसं आहे. तर अशा पद्धतीचे असतात की ज्याच्यामध्ये काय बघा, याच्यामध्ये 2च, फ्रंट एकच आहे आणि 2 माणसं इझिली बसू शकतात. हे काय एक्झाम्पल्स दिलेले आहेत तुम्हाला. तर ऑडी R8 असेल, मर्सिडीज बेंच आहे. दीज आर द व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ द कूप कार. कूप कारचं फीचर काय असणार आहे, ज्याच्यामध्ये 1 रो ऑफ सिटिंग असणार आहे, जनरली 2 पर्सन्स इझिली बसू शकणार आहेत, आणि याच्यामध्ये 2 डोअर्स असणार आहेत. पण आताच्या काही लेटेस्ट ऍडव्हान्स कूप कार मध्ये 2 रोज आहेत, त्याच्यामध्ये 4 लोक देखील कम्फर्टेबल बसू शकतात. नेक्स्ट आपलं क्लासिफिकेशन आहे लिमुझिन. तर लिमुझिनच्या बाबतीत आपण जर बघायला गेलं तर लिमुझिन काय आहे, एक लक्झरियस कार आहे. ठीक आहे, लिमुझिन काय आहे, एक लक्झरियस कार आहे जी लेंथनं खूप लांब असणार आहे. आणि ह्याचा जो स्पेसिफिकली कंपार्टमेंट आहे, तर ड्रायव्हरचा कंपार्टमेंट आणि मागं जे काय पॅसेंजरचं कंपार्टमेंट हे आपण काय करतो, का पार्टिशननं सेपरेट करत असतो. म्हणजे बघा कसं करत असतो, इट इज अन लॉंग लक्झरी कार. इट इज अ लॉंग लक्झरी कार. लिमुसियस काय एक लॉंग लक्झरी कार आहे. त्याच्यामध्ये काय केलंय बघा, ड्रायव्हिंग कंपार्टमेंट इज सेपरेटेड फ्रॉम द रिअर कंपार्टमेंट. मागच्या कंपार्टमेंट मधून तुम्ही ड्रायव्हिंग कंपार्टमेंट काय करता, पूर्णपणे वेगळं करताय, स्वतंत्र करताय बाय स्लाइडिंग ग्लास डिव्हिजन. त्याच्यामध्ये ग्लास डिव्हिजन घेऊन, म्हणजे ग्लास एक कंपार्टमेंट आहे, त्यामुळे ड्रायव्हिंग कंपार्टमेंट पूर्णपणे वेगळं होणार आहे. त्याचे एक्झाम्पल्स बघा, अशा पद्धतीच्या गाड्या ज्या आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, लिमोझिन्स असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये काय केलंय, ड्रायव्हिंग जे कंपार्टमेंट आहे पुढचं, हे पूर्णपणे काय केलंय, इथं तुमच्यामध्ये पार्टिशन असं टाकलं जाणार आहे, आणि मागं तुमची ही मोठ्या स्पेसियस आणि लक्झरियस ही कार असणार आहे. अजून एक एखादी तुम्ही इमेज बघू शकता अशा पद्धतीनं. तर ही जी काय आहे त्याला काय म्हणायचं, लिमोझिन्स टाईप असं म्हणायचं. नंतर नेक्स्ट येऊया आपण फास्टबॅक कडे येऊया. फास्टबॅक मध्ये काय असणार आहे, तुमचा जो काय रूप आहे, मागचा जो काय आपण गाडीचं जे छत म्हणतो, ज्याला रूप म्हणतो, ते काय केलं, त्याला स्लोप दिलेला असणार आहे. म्हणजे कसं बघा, द रूप स्लोप्स डाऊन ऍट द स्मूथ अँगल टू द टेल ऑफ द कार. म्हणजे गाडीची जी काय मागची बाजू आहे त्याला काय केलं आपण, एक स्लोप प्रोव्हाइड करतो, आणि स्लोप प्रोव्हाइड करून ते खाली असं येत असतं. तर त्याच्यानुसार बघा, तरी तुमचं रूप आहे त्याला, रूपला आपण काय केलं, एक स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे, आणि अशा पद्धतीनं त्या अशा ज्या गाड्या आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ऍज अ फास्टबॅक. त्याचे एक्झाम्पल बघू शकता. याही गाडीत तुम्ही बघू शकता की त्याचं जे काही रूप आहे त्याला आपण स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे, स्मूथ असा स्लोप प्रोव्हाइड केलाय, आणि त्यानुसार त्या क्लासिफाय होतात ऍज अ फास्टबॅक म्हणून. नेक्स्ट क्लासिफिकेशन बघूया. आतापर्यंत आपण जे क्लासिफिकेशन बघितलं ते क्लोज्ड कारच्या बाबतीत बघितलं. तर क्लोज कारच्या बाबतीत आपण 4 क्लासिफिकेशन कोणकोणते बघितले, तर त्याला थोडंसं रिवाइज करूया. क्लोज कार मध्ये आपण 4 क्लासिफिकेशन बघितले. कोणकोणते बघितले, एक तर सलून किंवा सिडॅन असेल, हॅचबॅक असेल,
कूप कार असेल, त्याच्यानंतर कुठला असेल लिमोझिन असेल, आणि चौथं जे बघितलं आपण ते फास्टबॅक, पाचवं बघितलं ते फास्टबॅक बघितलं. तर ह्या 5 टाईपच्या काय झाल्या, सगळ्या क्लोज्ड कार झाल्या. आता आपण ओपन कडे येऊया. ओपन कार, ओपन कार मध्ये असणार आहे, त्याला पहिला टप्पा आहे कन्व्हर्टेबल्स. ठीक आहे, कन्व्हर्टेबल याचा अर्थ काय होतो असतो, आपण कन्व्हर्ट करू शकतो. म्हणजे त्याचं जे काय रूप आहे, त्याचं जे काय छत आहे, त्याला आपण काय करू शकतो, कन्व्हर्ट करू शकतो. म्हणजेच त्या कारला आपण ओपन आणि क्लोज अशा दोन्ही पद्धतीनं वापरू शकतो. त्याला म्हणायचं कन्व्हर्टेबल्स. बघा ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, इट इज अ पॅसेंजर कार. इट इज अ पॅसेंजर कार हुज रूप कॅन बी कन्व्हर्टेबल. त्याचा रूप काय आपण कन्व्हर्ट करू शकतो. इट कॅन बी ड्रिव्हन विथ ऑर विदाउट रूप. ती जी कार आहे आपण विथ रूप न पण ड्राईव्ह करू शकतो आणि विदाउट रूप पण आपण ड्राईव्ह करू शकतो. तर बघा कशा पद्धतीने असणार आहेत ते. इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिसेल की या एक्झाम्पल मध्ये काय झालंय, ती जी काय कारचं रूप आहे, वरचं छत जे आहे ते काय होते, कन्वर्ट होते. म्हणजे आपण क्लोज्ड कारचं ओपन कार मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, तर अशा कारला काय म्हणायचं, कन्व्हर्टेबल्स असं म्हणायचं. तुम्हाला अॅनिमेशन मध्ये दिसेल की कशा पद्धतीनं त्याचं जे काय छत आहे ते क्लोज होतं, ते ओपन झालेलं आहे. आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा व्ह्यू दिसेल आणि तुम्ही इझिली त्याला काय करू शकता, ऍज अ ओपन कार म्हणून ड्राईव्ह करू शकता. तर मग ह्याच्यामध्ये इथं जे फोल्डिंगचं मेकॅनिझम दाखवलं, तर ते प्रत्येक मॉडेलनुसार ते फोल्डिंगचं मेकॅनिझम काय असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता, द मेथड ऑफ रिट्रॅक्टिंग अँड स्टोरिंग द रूफ व्हॅरी बिटवीन मॉडेल टू मॉडेल. ज्याप्रमाणे मॉडेल चेंज होईल त्याप्रमाणे त्याचं जे काय रूप रिट्रॅक्ट होण्याचं म्हणजे स्टोअर होण्याचं जे काय मेथड आहे ती वेगवेगळी असू शकते. तर आपण पुढे येऊया. सेकंड टाइप, थर्ड टाइप आपण बघतोय स्पेशल कार. ओपन कार बघितलं, क्लोज कार बघितला, आता आपण येऊया स्पेशल कार करूया. स्पेशल कार मध्ये पहिला टाइप आहे इस्टेट कार और स्टेशन वॅगन. ठीक आहे, तर इस्टेट कार किंवा स्टेशन वॅगन आपण म्हणत असतो, तर दोन्हीचा अर्थ एकच आहे. तर याच्यामध्ये बघा स्पेशली काय असणार आहे, दीज आर द स्टेशन वॅगन्स. म्हणजे स्टेशन वॅगनलाच आपण काय म्हणणार आहे, इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इस्टेट कार. आता इट इज बेस्ड ऑन द सिडान. जे सिडान आहे त्याच्यावरतीच ते बेस आहे, त्याच्यासारखंच ते असणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलंय बघा, तर इट इज अ सेपरेट डोअर ऍट द बॅक. अ कार विथ अ सेपरेट डोअर ऍट द बॅक अँड लॉंग एरिया फॉर द लगेज बिहाइंड द सीट. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की सेपरेट तुम्हाला मागं दरवाजा दिला असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लार्ज मध्ये काय करू शकता, तुमचं लगेज त्याच्यामध्ये ठेवू शकता. तर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर बघा, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द युअर इस्टेट कार. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तुम्हाला मागं सेपरेट असं डोअर दिलं जाईल. ठीक आहे, मागं सेपरेट असं डोअर दिलं जाईल. हॅचबॅक मध्ये देखील डोअर होतं, ह्याच्यामध्ये देखील डोअर असणार आहे, पण हॅचबॅक मध्ये स्पेस इतका जास्त नसणार आहे. पण याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, स्पेशली जास्त मोठ्या प्रमाणात तुमचं जे काय लगेज आहे ते तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीच्या कारला काय म्हणायचं आहे, इस्टेट और स्टेशन वॅगन. पुढे आपण येऊया स्पेशल कार मध्ये स्पोर्ट युटिलिटी व्हेकल. स्पोर्ट युटिलिटी व्हेकल याला आपण अब्रिव्हिएशन मध्ये काय म्हणणार, शॉर्ट फॉर्म मध्ये SUV. आता बघा स्पोर्ट युटिलिटी व्हेकल्स काय आहे, एक हायब्रिड व्हर्जन आहे. हायब्रिड व्हर्जन म्हणजे काय केलेलं आहे, पॅसेंजर कार आहे आणि ऑफ रोड कार असतील. म्हणजे ऑफ रोड कार म्हणजे काय, ज्या हिल एरियामध्ये स्पेसिफिकली आर्मी ह्या एरियामध्ये चालू जाणार त्या कारला आपण ऑफ रोड कार असं म्हणत असतो. तर पॅसेंजर कार आणि ऑफ रोड कार ह्या दोन्हीचं एकत्रित ऍडव्हान्टेज घेऊन जी कार बनवली त्याला आपण काय म्हणत असतो, स्पोर्ट युटिलिटी व्हेकल्स असं म्हणत असतो. तर त्याच्यामध्ये काय म्हणलंय बघा, स्पोर्ट युटिलिटी व्हेकल्स मध्ये SUVs आर बिल्ट विथ अ कॉम्बिनेशन ऑफ पॅसेंजर कार्स विथ अ फीचर ऑफ ऑफ रोड व्हेकल्स. म्हणजे पॅसेंजर कार सारखीच बनवलेली आहे, पण फीचर्स आपण कुठले घेतलेत, ऑफ रोड व्हेकलचे घेतले असणार आहेत. मग ऑफ रोड व्हेकलचे फीचर्स म्हणजे याच्यामध्ये काय काय नेमकं घेतलेलं आहे, तर इट इन्क्लुड्स हाय परफॉर्मन्स ग्राउंड क्लिअरन्स. ठीक आहे, इट इन्क्लुड्स हायर ग्राउंड क्लिअरन्स. बघा तुम्ही हायर ग्राउंड क्लिअरन्स त्याच्यामध्ये असणार आहे, स्पेसिकली 4 व्हील ड्राईव्ह त्याच्यामध्ये असणार आहे आणि अदर ऑफ रोडिंग कॅपॅबिलिटीज त्याच्यामध्ये असणार आहेत. तर SUVs चे जे व्हील्स असणार आहेत ते पण काय असणार आहेत, SUV चे व्हील्स काय असणार आहेत, लार्जच असणार आहेत. तर SUV जर बघायला गेलं तर बघा इंडियामध्ये आपल्या ज्या स्पेशल SUVs आहेत, टोयोटा फॉर्च्युनर असेल, टाटा सफारी असेल, हुंडाई क्रेटा असेल, ही एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये बघा टोयोटा फॉर्च्युनर म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता की ग्राउंड क्लिअरन्स बघायचा ऍज कम्पेअर टू अदर व्हेकल्स. ग्राउंड क्लिअरन्स तिन्ही गाड्यामध्ये तुम्ही बघू शकता ग्राउंड क्लिअरन्स काय आहे, जास्त आहे. त्यानंतर तुम्ही व्हील्स देखील ऑब्झर्व करू शकता, व्हीलची साईज देखील जास्त आहे. तर ह्याला काय म्हणू शकता तुम्ही, स्पोर्ट युटिलिटी व्हेकल. स्पोर्ट युटिलिटी व्हेकल ही अशी पॅसेंजर कार आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो,
ऑफरोड व्हेकलचे फीचर्स ह्याच्यामध्ये ऍड करतो आणि ऑफरोड व्हेकलचे फीचर ऍड केल्यामुळे ह्याचा जनरली जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो जास्त आहे. त्याच्यामध्ये जनरली 4 व्हील ड्राईव्ह असतात आणि त्याचे जे काय एक्स्ट्रा ऑफ रोडचे जे फीचर्स आहेत ते त्याच्यामध्ये ऍड केलेले असणार आहेत. तर दीज आर द क्लासिफिकेशन अबाउट द अकॉर्डिंग टू द बॉडी स्टाईल अँड स्पेशल कार. तर बघा बॉडीच्या स्टाईलनुसार आपण 3 पद्धतीचे क्लासिफिकेशन बघितले. एक पहिलं होतं ते क्लोज्ड कार, ओपन कार आणि स्पेशल कार. अशा पद्धतीने आपण हे डिटेलमध्ये क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. तर नेक्स्ट आपण काय करूया, तर ह्याचा जो काही इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे, ठीक आहे, इंट्रोडक्टरी व्हिडिओ पण आपण याच्यामध्ये बघू. आपण व्हिडिओ याच्यामध्ये बघितलेला आहे. तर आज आजच्या आपण लेक्चरला आपण जे काय पॉइंट्स बघितले, तर ऑटोमोबाईल म्हणजे काय, ऑटोमोबाईलची डेफिनेशन बघितली, नंतर हिस्ट्री आपण बघितली आणि त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल्स कोणकोणत्या पॉईंटवर करतात ते आपण बघितलं. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, पुढचे पॉइंट्स कव्हर करूया. ओके, थँक्यू.